हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? गुड गुड. आज आपण आलो आहे गिरगावच्या चौपाटीवर गणपती बाप्पाचं विसर्जन पाहायला. हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे की तुम्हाला गणपती बाप्पाचं विसर्जन दाखवायचा. तर चला बघूयात आपण गणपती. हा परळचा महाराजा आहे. तर चौपाटीवर आजचा भक्तीचा महासागर उसळला आहे. प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव आहे, गणपती बाप्पा मोरया. ढोलताशांच्या गजरात, शंखनादाच्या सुरात भक्तांच्या डोळ्यात भावना आणि प्रेम भरून वाहत आहे. विसर्जन म्हणजे शेवट नाही, तर ती नव्या पर्वाची सुरुवात आहे. त्याची चिन्ह आहेत ती. या क्षणी सगळं वातावरण बाप्पामय झाले. हवा, पाणी आणि प्रत्येकाच्या मनातली श्रद्धासुद्धा. लाटांमध्ये विरघळत असलेली बाप्पाची मूर्ती, त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या हृदयात आहे. वर्षभर त्यांनी आपल्या घरात आनंद भरून दिलाय. आता ते परत जात आहेत आपल्या गावी. मनापासून एकच हाक आहे, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आज जर चौपाटीवर तुम्ही बघितलं तर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि दुःख आहे की बाप्पा चाललाय परत, पण तो परत येणार आहे पुढच्या वर्षी. सो सगळ्यांच्या डोळ्यात हीच आस आहे की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. हा एक छोटा प्रयत्न होता माझा तुम्हाला गणपती विसर्जन दाखवायचा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून काही ॲड ऑन करायचं असेल तर मला ते कमेंटमध्ये कळवा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक लाईक, शेअर आमच्यासाठी खूप मोटिवेशन देतं की चला आपला व्हिडिओ सगळ्या प्रेक्षकांना आवडला आहे. सो प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. हे लालबागच्या राजाचं विसर्जन होतं. थँक्यू.